आज बुधवार 23 ऑक्टोबर. सर्वांना शुभेच्छा. काल म्हटलं तसं आता हा महिना आपला अंतिम टप्प्याकडे आलेला आहे. ज्ञानेश्वरी पण अंतिम टप्प्याकडे आलेली आहे. आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञान प्रदायिनी निजजनान्, ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता भगवंतांनी जे सांगायचे ते दोघांच्या बाबतीत छान सांगितलंय. आणि अर्जुनाला आता पुन्हा प्रश्न विचारतात 72व्या श्लोकामध्ये. पण त्याच्या आधी आपण 39वी म्हणजे 1539वी ओवी एकदा पुन्हा बघूया. या कारणे हे असो, परिजया लागी शास्त्रातिसो, केला ते तव तुझ पुसो काज तुझे. आता ते म्हणतायत की एवढ्याचसाठी, या कारणे म्हणजे एवढ्याचसाठी, या कारणासाठीच हा जो जया लागी शास्त्रातिसो, शास्त्रातिसो म्हणजे शास्त्राचा विस्तार, अतिसो, अतिसो म्हणजे अतिशय, शास्त्राचा अतिशय जो विस्तार केला आहे, किंवा हे जे गीताशास्त्र तुला सांगितलं आहे ते तव तुझं पुसो, ते मी आता तुला विचारतो. काय विचारतो? काज तुझे, तुझं कर्तव्य, काज, आपण म्हणतो ना कामकाज, तो काज म्हणजे कर्तव्य. तर तुझं कर्तव्य काय आहे हे आता तुझ्या लक्षात आलं ना. कारण आत्तापर्यंत तो मोहात होता, कालपर्यंत तो मोहात होता, पण आता हे सगळं सांगितल्यावर तुझ्या मनातला संदेह निघून गेला का? आणि म्हणून आता पुढचा जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा, कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय. प्रत्येक वेळेला अर्जुनाचं वेगळं विशेषण आहे. धनंजय सगळ्या राजांना हे करून त्यांच्यावर स्वाऱ्या केलेल्या आहेत आणि भरपूर धन आणणारा तो होता, म्हणून त्याला धनंजय हे नाव प्राप्त झालं होतं. तर अरे धनंजया, अरे पार्था, तर इथलं संधी बघा. कच्चित एतत् श्रुतम. कच्चित हा प्रश्नार्थक आहे. काय? कच्चित म्हणजे काय? श्रुतम ऐकलंस, तू ऐकलंस का? अरे पार्था, अरे अर्जुना. पार्थ आणि अर्जुन, धनंजय ही दोन्ही नावं आलेली आहेत, म्हणून पहिल्यांदा म्हणतात पार्था, तू हे गीताशास्त्र सगळं ऐकलंस का? कसं? त्वया एकाग्रेण चेतसा, एकाग्र चित्ताने, एकाग्र मनाने हे सगळं तू ऐकलंस का? पुढं म्हणतात कच्चित अज्ञान समोह प्रनष्ट ते धनंजय. आणि पुन्हा काय? कच्चित म्हणजे काय? काय ते म्हणजे तुझा कच्चित प्रनष्ट तुझा जो अज्ञानजनित मोह आहे, अज्ञान समोह, कच्चित अज्ञान समोह प्रनष्ट ते कच्चित म्हणजे तुझा हा जो अज्ञानामुळं निर्माण झालेला मोह आहे तो संपला का? तो नष्ट झाला का? हा प्रश्न आता विचारलेला आहे. तेव्हा नंतर तो उत्तर देणार आहे उद्याला. पण ह्या श्लोकावर ज्ञानदेवांनी काय काय म्हटलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया. पण एकदा पुन्हा श्लोक समजून घ्या की अरे पार्था, हे गीताशास्त्र तू अगदी एकाग्र चित्ताने ऐकलंस का?
आणि तुझ्या मनातला जो अज्ञानामुळे निर्माण झालेला संमोह आहे, मोह आहे, तो आता संपला का, तो नष्ट झाला का, असा छान प्रश्न विचारलेला होता. म्हणजे गीतेचं श्रवण केल्यामुळं अर्जुनाचा मोह नष्ट झाला की नाही हे जाणण्यासाठी भगवंतांनी हा प्रश्न केलेला आहे. आता मला सांगा, आपण सुद्धा एवढ्या 71-72व्या श्लोकावर आलेला आहोत 18व्या अध्यायातल्या. हाच प्रश्न आपल्यालाही तपासून पाहायचा. मग अशीच त्या दासबोधामध्ये सविताताई म्हणून होत्या, त्या हेच सांगत होत्या की माझी 5 पारायणं झाली, 5 वेळा मी हे आवर्तनं केली, पण हा माझा जो मनातला संदेह आहे, हे जे माझं अज्ञान आहे, हे देहबुद्धी जी आहे ही कमी झाली का. तेच आता इथं भगवान विचारत आहेत की हा सगळा गीताशास्त्राचा सिद्धांत तुला मी सांगितला, तो तू एकाग्र चित्ताने ऐकलंस का. त्याच्यावर मला खूप बोलायचं होतं. एकाग्र चित्त असं का म्हणतायत भगवंत. कालच आमच्याकडं एक जण परवा आले होते आणि ते सांगत होते की चित्ताच्या आता योगानं सांगितलेले आहेत, मूढ चित्त, एकाग्र चित्त, अगदी सतत हे झालेलं चित्त, भ्रांत, असे चित्ताच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यापैकी एकाग्र ही जास्त चांगली आहे, किंवा निरुद्ध, म्हणजे कुठंही अडथळा येत नाही असं चित्त. आपण जेव्हा काही वाचायला बसतो, जप करायला बसतो, एखादं काही ठरवलेलं व्रत करायला बसतो, पूजा करायला बसतो, घरातलं कुठलंही काम करायला बसतो, ऑफिसात गेल्यावर ऑफिसातलं काम करतो, त्यावेळेला एकाग्र मनाने आपण तेवढीच गोष्ट करतो का, एवढा स्वतःला प्रश्न विचारायचा. परवा एका ताईंनी अगदी स्पष्ट सांगितलं होतं की जप करायला बसल्यानंतर मनामध्ये असंख्य विचार येतात. त्यांनी खरं ते सांगितलं होतं आणि ते आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी आहेत की जर एखाद्या दिवशी आपल्यावर खूप काही जबाबदारी असतील तर आपण अगदी देवाचं म्हणायला बसलो तरी आपल्याला बाकी सगळ्या काळज्या डोळ्यापुढं येत असतात. आता तेच जर चित्त शांत असेल तर आपण एखादी गोष्ट महत्त्वाची विसरून पण जातो. त्याचं उदाहरण आहे आजचं. आम्ही आता चक्री पारायण करतोय दासबोधाचं. दर बुधवारी 1 दशक वाचायचा असतो आणि आता मी दर मंगळवारी संध्याकाळी आठवण करत असते, यांना पण करत असते, माझ्या मनालाही मी करत असते की उद्या आपल्याला पहाटे हे काम करायचं आहे. काम म्हणजे हे ज्ञान मिळवणं असेल किंवा जे काही आपला नेम आहे हा पूर्ण करायचा. काल मात्र त्याचा नको ती काहीतरी कामं काढली, दिवाळी रे, हे रे, आवरा ते आवरा, त्या नादात उद्याची आठवण विसरली. पहाटे चांगली 4:45 वाजता उठले होते. पटकन आवरून जर मी 4 ते 5:15, 4:45 पर्यंत छान वाचलं असतं तर माझं झालं असतं ना. पण पहिल्यांदा असं झालं की मी काल मंगळवार आहे हे विसरले, उद्या बुधवार आहे हेही विसरले, त्याचं स्मरणच नाही. आत्तासुद्धा रोज तेच होतं, तारखा फक्त लक्षात राहत आहेत, वारसुद्धा आपल्या लक्षात राहत नाही, कारण आता निवृत्त जीवन जगतोय. ड्युटीला जायचं असलं की माणसाला वार लक्षात येतो, तारीख लक्षात येते. आणि आत्ता दुपारी 2 वाजेपर्यंत काम करत राहिलो आणि एकदम मी म्हटलं, अहो आज कोण वार आहे. हे म्हणे बुधवार. म्हटलं आपण वाचलं नाही आज. दिवसभरात कधीही वाचतं, पण मला आजपर्यंतचा माझा नेम असा असतो की काहीही न खाता पिता पहाटेच्या वेळेला ब्राह्ममुहूर्तावर असे जे काही आपल्याला उपक्रम केलेत ते त्यावेळेला अगदी शांत चित्तानं पार पडतात. मग कुणाचा फोन येत नाही, कुणाची मध्ये लुडबुड होत नाही, कोणी काही सांगत नाही, असं ते काम व्हायला पाहिजे. म्हणून हे एकाग्र चित्ताने तू ऐकलंस का, ह्यावर माझा आत्ता जास्त जोर होता की आपण एकाग्र चित्त करायला पाहिजे. आणि पुढं म्हणून ते काय सांगतात बघा, तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांत तू आघवा, तुझे एकचित्ते फावा गेला आहे. तेच शब्द ज्ञानदेवांच्या भाषेत की अरे पांडवा, तू पांडवांपैकी एक आहेस, त्यामुळं हे पांडवा, हे पार्था, तू मला हे सांग की शास्त्र सिद्धांत तू आघवा. हा सगळा आघवा म्हणजे पूर्ण, हा संपूर्ण शास्त्र सिद्धांत जो मी तुला सांगितला, तुझे एकचित्ते फावा गेला आहे.
तू एकाग्र चित्तानं फावा गेला आहे म्हणजे ऐकलेस का? तो तुला समजलाय का? कारण ऐकणं वेगळं, समजणं वेगळं आणि एकाग्रता असून ऐकणं वेगळं, एकाग्रता असून समजणं वेगळं. माणसं काय करतात, एक एक उरकायचे का? आणि मग आत्ता इतकं शांत वाटलं बघा तो जेव्हा दशक वाचला तेव्हा. आणि सगळीकडे हेच आहे, ब्रह्मनिरूपण सगळं सगळं तेच ज्ञान आहे सगळीकडे, सगळ्या ग्रंथांचा पायाच आहे तो. तर आता त्यांनी सांगितलं की हे सगळं तुझ्या चित्तामध्ये नीट राहिलं का? तुझ्या अंतःकरणात ते ठसलं का? तैसी येरी नाही, पुढची आहे उभी. आम्ही जैसे जयारीती उगाणिले कानांच्या हाती, येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की. आता आम्ही काय केलं की हे सगळं जे मला सांगायचं आहे हे सगळं शास्त्रीय सिद्धांत तुझ्या श्रवणेंद्रियापर्यंत पोचवण्याचं काम केलं. आमचे वडील म्हणायचे घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण त्याला जर पाणी प्यायचंच नसेल तर त्याचं मानगुट बुडवून त्याला पाणी नाही पाजता येत. असं म्हणण्याचा उद्देश असा असतो की एखाद्याला काही काम सांगितलं असेल, एखादं ज्ञान शिकवलं असेल, तर ते त्याला समजलं की नाही हे कसं कळणार? त्यानं सांगायला पाहिजे ना. तसं आता इथे बघा भगवंतांनी एवढे 18 अध्यायापर्यंत म्हणजे 719 श्लोक आहेत, त्यातले आता 6 श्लोक राहिले, म्हणजे 694 श्लोक हा चाललेला आहे. तर एवढे झाल्यानंतर तुझ्या श्रवणेंद्रियापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं आणि तो सिद्धांत तुझ्या श्रवणेंद्रियांनी येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की. तो सिद्धांत तुझ्या श्रवणेंद्रियांनी चित्तामध्ये ठसवला का? चित्ताच्या पैठे केले की म्हणजे चित्ताच्या स्वाधीन केला का? म्हणजेच ते तत्वज्ञान तुझ्या अंतःकरणात ठसलं का? नाही तर मी आपला बोलतच राहिलो, मी आपला सांगतच राहिलं आणि नेमकं काय झालंय, तुझ्या कानांनी ऐकलं पण ते चित्तापर्यंत गेलं का? लोक काय म्हणतात, हो आले होते अमके तमके निरोप घेऊन आले होते, काय आणला नाही माहिती, काय सांगितलं नाही माहिती. म्हणजे आपलं चित्त थाऱ्यावर नसतं, फक्त कानाने ऐकण्याचं काम करतो, पण चित्तापर्यंत तो संदेश पोहोचतच नाही. तसं आता इथं झालंय की हा सगळा एवढा शास्त्र सिद्धांत, गीताशास्त्राचा सिद्धांत हा सगळा जो सांगितला आहे तो त्याला समजलाय का नाही हे भगवंत आता विचारतायत त्याला, हे भगवंत विचारतात. आणि म्हणून पुढची ओवी काय बघा, अथवा ते आहेत ते घरात आहेत तिकडे, हं. अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले. आता प्रश्न अनेक आहेत, किंवा अथवा माझारी गेले सांडी विखुरी. अरे आता हे जे मी तुला सांगितलंय हे मधल्यामध्ये तर विखरून गेलं नाही ना. म्हणजे मी जे तुला सगळं सांगितलंय हे लक्ष न दिल्यामुळं मध्येच विखरून गेलं नाही ना. किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले, हे तर फार महत्त्वाचं आहे. का तू उपेक्षा केली आहेस त्या शास्त्रीय सिद्धांताची, सगळ्या गीतेच्या शास्त्राची उपेक्षा करून वाळूनी सांडिले. वाळूनी सांडिले म्हणजे अक्षरशः तू ढकलून दिलेस का? मनातनं काढून टाकलंस का? मनापर्यंत पोचूच दिले नाहीस का? काही जण म्हणतात मी नाही ऐकलं त्यांनी काय सांगितलं, मला काय करायचं, माझा काय संबंध आहे. इतक्या प्रकारे मनुष्य त्याच्याकडे निग्लेक्ट करतो, ज्याला हल्लीच्या भाषेत निग्लेक्ट करणं, उपेक्षा करणं. म्हणून योगामध्ये सांगितलेलं आहे की उपेक्षा, मुदिता म्हणजे आवड असणे, पण उपेक्षा जे ऐकायचं नाही त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. कानामध्ये हे सुद्धा घेतलं तरी मनापर्यंत जाऊच द्यायचं नाही. तसं आता इथं सांगतायत की मी एवढा शास्त्रीय सिद्धांत सांगितला, शाश्वत सिद्धांत सांगितला, त्याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? का तू तो ढकलून टाकून दिलास? ढकलून नाही ना दिलास.
अगदी मनापासून बघा त्या ज्ञानदेवांनी इतकं त्याच्यावर जोर देऊन म्हटले की म्हणजे तू ऐकलेस का बाळा सगळं. काही जण नंतर म्हणतात हो हो, मला खरं तुम्ही सांगितलेलं आता पटतंय, त्यावेळेला मी लक्ष दिलं नाही, असं होतं कधी कधी. बघा आता, जैसे आम्ही सांगितले तैसे चिरुदई फावले, तरी सांग पावहिले पुसेन ते मी. आता जसे आम्ही सांगितलं, किती सोपं आहे. जसं आम्ही तुला सांगितलेलं आहे ते कसं आहे. तैसे चिरुदी फावले, तेच तुझ्या चिरुदयात, तुझ्या अंतःकरणात फावले म्हणजे गोळा केला असशील, समजून घेतला असशील. तरी सांग पावहिले पुसेन ते मी. मग आता मी तुला जे पुसतो म्हणजे विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे, त्याची तू मला आता उत्तरं दे. काही जण कालच बघा त्या एका ताईंनी सांगितलं की मी बोलणार आहे, पण तुम्हाला जर काही शंका असतील तर शेवटची 10 मिनटं ठेवूया. त्या बहिशाल शिक्षण मंडळामध्ये असं असायचं की 1.5 तास तुम्ही बोला, पण अर्धा तास प्रश्नोत्तरासाठी कुठेही जरी गेलो, व्याख्यान दिलं तर 10 मिनटं 5 मिनटं तरी श्रोत्यांना काहीतरी वाव दिला पाहिजे ना. एकेरी वाहतूक चांगली नाही आहे, नुसतंच एकाने बोलायचं हे चांगलं नाही. भगवंतानी आता एवढ्या 694 उभ्या सांगितल्या किंवा श्लोक सांगितले, हे बाळा तू नीट ऐकलेस का, तुझ्या चित्तापर्यंत ठसले का, आणि मी जे प्रश्न विचारीन त्याची तू उत्तर आता देशील का. एवढं सगळं घोटून घोटून घेता येते त्याच्याकडून. तसं आपण आपल्याही मनाला प्रश्न विचारूया. एवढी गीता शिकलो, एवढी ज्ञानेश्वरी शिकलो, एवढे दृष्टांत पाहिले, एवढी उदाहरणं पाहिली, पण मला त्यातलं काय कळलंय, मला त्याच्यातलं किती आकलन झाले बघा. म्हणून पुन्हा ती ओवी बघा, जैसे आम्ही सांगितले तैसे चिरुदई फावले, तरी सांग पावहिले पुसेन ते मी. आता मी जे तुला विचारीन ते तू मला सांग. हा गा स्वाज्ञान जनिते, मागिले मोहे तू ते, भुलविले तो येथे असे की नाही. आणि अरे केवळ अज्ञानामुळं, स्व अज्ञान जनिते, स्वाज्ञान म्हणजे स्व अज्ञान जनिते, स्वतःच्या अज्ञानामुळं निर्माण झालेला जो मोह, मागिले तू ते, मोहे तू ते, तुला मोह निर्माण झालेला होता आणि त्या मोहाने तुला काय केलं होतं, भुलविले तो इथे, तुला भुरळ पाडलेली होती, भुलवलं होतं. आणि पुन्हा म्हणलेलं आहे, मागिले मोहे तू ते, भुलविले तो येथे असे की नाही. तर ते जे तुला भूल पडलेली होती, भुलावण झालेली होती, मोह झालेला होता, तो अजूनही तसाच आहे का तो मोह आता तुझा संपलाय. तुझ्या मनातला मोह अजून शिल्लक आहे का, असा प्रश्न आता विचारतायत भगवंत. का संपुष्टात आला, का अजूनही तू त्याच लेवलला आहेस, त्याच मनस्थितीत आहेस. अज्ञानजन्य जो मोह झाला होता त्याच मोहात तू अजून फसलायस का आता सगळं सांगितलेलं समजलंय, तुझा मोह नष्ट झालाय, हे मला एकदा कळू देत. हा मोठा प्रश्न विचारलेला. एखादा मनुष्य असाच काहीतरी काय म्हणू आपण, फसतो किंवा वाईट मार्गाला लागतो, त्याच्यावर कोणीतरी सांत्वन करतात, त्याला चांगलं वळण लावण्यासाठी चांगला उपदेश करतात किंवा सल्ला देतात, खूप वेळ घालवतात आणि म्हणतात हे बघ ही तुझी शेवटची वेळ आहे, हा संधी आहे, आता मात्र तू याच्यापासून पुन्हा हे करू नकोस, चूक करू नकोस. मग इतकं सांगितल्यावर पुन्हा तो जो मनुष्य आहे, शहाणा मनुष्य आहे, तो त्याला म्हणतो की अरे तुला आता कळलं का, आता नाही ना पुन्हा तू त्याची चूक करणार, पुन्हा तू त्या मोहात नाही ना पडणार. असं पुन्हा पुन्हा एकदा विचारून घेतात. खुंटी बळकट करणं म्हणतात, खुंटा बळकट करणं. तसं आता भगवंतानी त्याला विचारले की तुला आता नाही ना कुठला मोह राहिला, एवढं मला सांग, तो आता संपुष्टात आला ना. पुढची ओवी बघा, हे बहु पुसो काही, सांगे तू आपुल्या ठाई, कर्माकर्म काही देखतासी.
आता तो म्हणतो मी काही तुला भाऊ पुसो काही, मी आता तुला काही जास्त विचारणार नाही. सांगे तू आपुल्या ठाई, तू आपल्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी कर्माकर्म काही देखतासी. तुला स्वरूपाच्या ठिकाणी काही कर्म अकर्म पाहतोयस का? दिसतंय का तुला की बुवा हे एक कर्म करायचं शिल्लक आहे किंवा मी हे कर्म अजिबात करणार नाही? हे सगळं तुझ्या हातात आहे. अजून तू असंच समजतोयस का की हे कर्म तूच करणार आहेस किंवा हे कर्म तू करणारच नाहीस? अजूनही तुझ्या मनामध्ये अशीच भूमिका आहे का? बघा, कित्येक लोक म्हणतात मी करणार नाही म्हणजे नाही. मी मागं म्हणलं तसं पालत्या गडावर पाणी इतकंसं भगवंतांनी समजून दिलं. आणि जर अर्जुन म्हणेल की नाही देवा, मला यातलं काहीही कळलेलं नाही आहे आणि मी खरंच युद्ध करणार नाही, तर या गीतेचा काहीच उपयोग झाला नसता. एवढं सांगूनही पालथ्या गड्यावर पाणी झालं असतं. आता एवढ्या ओव्यांचंच आपण स्वरूपानंदांच्या ओव्या बघूया. तरी एक चित्ते अर्जुना पवित्र, जे हे गीताशास्त्र ऐकिलेस, तो हा सांगे शास्त्र सिद्धांत आघवा. आघवा म्हणजे पूर्ण. तुझं अनुभवा आला काय, सांगितले कानी जैसे जी या परी, तैसेची अंतरी ठसले ना. ज्या प्रकारानं मी तुला सांगितले तसं सगळं ठसलं का रे मनात? तरी स्वरूपाच्या अज्ञानापासून होय जो निर्माण माया मोह. आपलं स्वरूप जर आपल्याला समजलं तर हा सगळा माया मोह अज्ञान सगळं नष्ट होणार आहे. जेणे मोहे गेला हुतासी भुलून, मोहत जळून गेला किना. बहु पुसो काय आपुली आठाई, देखसी का काही कर्मा कर्म. अजून स्वतःच्या ठिकाणी तू हे कर्म म्हणजे करण्याजोगं आणि अकर्म म्हणजे न करण्याजोगं असं अजूनही तू पाहतोयस का तुझ्या ठिकाणी? तुला हे कर्म आणि अकर्म अजून ते वेगळं दिसतंय का? तूच करणार आहेस असंच वाटतंय का? स्वानंदै करसी बुडोनी जाईल, ठाईच बैसेल म्हणून या. देवे प्रश्नाचे हे करोनी निमित्त, आणिला तो पार्थ द्वैत दशे. आता पुढच्या ओव्या घ्यायच्या, त्याच्यावर थोडं अवलंबून आहे ते की पार्थानी आपलं भगवंतानी या पार्थाला मुद्दाम द्वैत भावनेला आणलेलं आहे. बघा आता, पार्थू स्वानंदै करसे, विरेल ऐसा भेद दशे, आणिला येणे मिशे प्रश्नाचे नी. असा जेव्हा प्रश्न विचारलाय तेव्हा त्याच्या ठिकाणी आता पुन्हा द्वैत भावना निर्माण व्हावी, तर द्वैत बुद्धीला यावा. कारण तो आता एकबुद्धीलाच झालेला आहे. आपण परवा पाहिलेला आहे अद्वैत झालेली आहे त्याची अवस्था. मग तो आता काहीच बोलणार नाही कदाचित. तो एकरूप झाला, स्वरूप झाला. म्हणून आता म्हणतायत की पार्थू स्वानंदै करसे, विरेलय सा भेद दशे, आणि लायणे मिशे प्रश्नाचे नी. असा प्रश्न विचारून भगवंतांनी अर्जुनाला द्वैत दशेत आणलं. आणि भक्त आणि भगवंत ही भेदावस्था जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे पुन्हा. नाही तर काही वेळेला लोकांना लक्षातच येत नाही आपण कोण होतो, आता काय आहे. ती एकरूपता झाली, फक्त स्वरूपाचं ज्ञान झालं की ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे आणि मग ह्या जगातलं द्वैत सगळं संपणार आहे. पण आत्ता त्याच्याकडून आत्ता द्वैताची अवस्था गरज आहे, कारण त्याच्याकडून युद्ध करून घ्यायचे. आत्ताच जर तो आत्मज्ञानी फक्त झाला आणि ते युद्ध करणं त्यानं सोडूनच दिलं तर नाही चालणार. म्हणून त्याला पुन्हा स्वानंदैक रसे, स्वानंदाच्या एकरसामध्ये आत्मानंदामध्ये तो विरघळून जाईल ही भीती वाटली त्यांना. आणि म्हणून भगवंतांनी प्रश्नाच्या निमित्तानं अर्जुनाला द्वैत दशेत आणले.
पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, तरी पुढील साधावया कार्यार्थू, मर्यादा श्रीकृष्ण नाथू उल्लंघोने दी. म्हणजे ह्याला पुन्हा या आपल्या कार्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हा परमभक्त भक्तश्रेष्ठ अर्जुन पूर्ण स्वरूप जर झाला, पूर्ण ब्रह्मस्वरूप झाला, तर आपलं पुढचं योजलेलं कार्य होणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला द्वैताची मर्यादा उल्लंघू दिली नाही, भेददशा ओलांडू दिली नाही. तो जो थोडासा भेद आहे तो राहू देत असं त्यांच्या मनात आलेलं आहे. एरवी आपुले करणे, सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागी. आता एरवी काय झालं असतं, तो सर्वज्ञ भगवान श्रीकृष्ण त्याला आपल्या कृतीचा अर्थ समजला नव्हता का, कळत नव्हता का? भक्तराज अर्जुनाला त्यांनी उपदेश केला, ते कार्य सफल झालं का नाही हे भगवंताला ठाऊक नव्हतं का? होतं माहिती, पण आपल्या स्वरूपात आपला हा परमभक्त पूर्णपणे विरघळून जाईल आणि म्हणून त्याला भानावर आणण्यासाठी भगवंतांनी असा प्रश्न विचारला. परी केले पुसणे, सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागी. म्हणजे त्याला विचारलं मुद्दाम, पुन्हा त्याला भानावर आणलंय, मूळ जागी आणलंय. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण, आणूनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. आणि मग अशा प्रकारे अर्जुनाला प्रश्न विचारून, आपल्या भक्ताला प्रश्न विचारून भगवंतांनी काय केलं, तर अर्जुनाचं अर्जुनपणाचे जे भाव आहेत ते हरपून चालले होते. आणि म्हणून तो मूळ पदावर त्याला आणून द्वैताच्या आधारे आणूनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. त्याला द्वैताच्या आधारे अर्जुनाला जी ब्रह्मप्राप्ती झाली होती ती त्याच्याच मुखातून प्रगट करण्यासाठी भगवंतांनी हा वाव दिलेला आहे किंवा हा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा बघा ओळी. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण, आणूनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. आता तो पूर्ण ब्रह्म झाला, एकरूप झाला, तर पुन्हा तो अर्जुनाच्या भूमिकेत येणार नाही हो. म्हणून हा प्रश्न विचारला की तुला मी जे काही सांगितलं हे कळलं का? तुला कार्य अकार्य काही उरलंय का? का तू अजून तसाच आहेस? नेमकं काय तुझी भूमिका आहे? मग क्षीराब्धी ते सांडितू, गगनी पुंजू मंडितू, निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्र. आता पूर्णचंद्राची उदाहरणं देते की ज्या वेळेला देवदानवांचं युद्ध झालं आणि त्यावेळेला मंथन करायचं होतं, तेव्हा तो क्षीरसमुद्रात सापडलेला चंद्र त्या क्षीरसमुद्राला सोडताना, म्हणजेच समुद्रातून बाहेर पडताना स्वरूपानं पृथक न होताच त्या निळ्याभोर आकाशात जसा चांदण्यासहित पृथक होतो. म्हणजे काय की क्षीरसागरात आणि वरच्या आकाशात दोन्ही ठिकाणी भासतो. क्षीरसागरातही भासत होता आहे म्हणून, आणि तिथे वर आकाशातही तो चमकतच राहिलेला आहे. जी 14 रत्न बाहेर पडली त्यावेळचं हे सांगताय. तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे, हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. आणि म्हणतात की मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी हे विसरे. या जाणीवेनं तो उभा राहत होता, पण विश्वब्रह्मरूप आहे हे सत्य स्वीकारत होता. तेथ जगची ब्रह्मत्वे भरे, ह्या जगामध्ये ब्रह्म भरून राहिलेला आहे हे तो सत्य स्वीकारत होता. आणि काही क्षणानंतर विसरून जात होता. हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. काही क्षणानंतर ते तो सगळं विसरून जात होता.
म्हणजे त्यावेळी त्याचं ब्रह्मत्वही विरून जात होतं. म्हणजेच काय की परमेश्वरी कृपेनं प्राप्त झालेला ब्रह्मभाव आणि भगवंतानंच विचारल्यामुळं निर्माण झालेला हा शारीरभाव या हिंदोळ्यावर किंवा या झोक्यावर भक्तराज अर्जुन झोके घेत होता. कधी कधी कळत नाही हो, हे खरं की ते खरं. मला आता जे आत्मस्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यातच मी रमायचे का त्याच्यातून पुन्हा बाहेर यायचे, हा प्रश्न पडलाय त्याला. आणि म्हणून त्याचं मन हे असं हिंदोळ्यासारखं झालेलं आहे. नेमकं काय आहे? आता भगवंताशी मी एकरूप व्हायला आलेलो आहे. माझं ब्रह्मत्व मी विसरायचंय का? ते पुन्हा विरून जाऊ देत का ब्रह्मभाव हा भगवंतांनी विचारल्यामुळं तसाच राहू देत, का शारीर भावावर मी परत येऊ? आपलं बघा, कधी कधी पूर्ण विसरून गेलेलो असतो आपण की आपलं जेवण व्हायचं आहे, आपलं खाणं व्हायचं आहे, आपल्याला झोप आलेली आहे. लहान मुलासारखी आपली अवस्था होते. कारण एखाद्या चांगल्या आपल्या आवडीच्या विषयावर, अध्यात्माच्या म्हणते मी, आपण रमलेले असतो, वाचत असतो आणि सगळ्या जगाचा विसर पडतो. परत कोणतरी येतं, हो ही काय वेळ आहे का आता तुम्ही हे करत बसायची? चला सगळ्यांची जेवणं झाली, तुम्ही आता चला जेवायला. किंवा विसरलात काय, अजून झोपायचे आपल्याला, झोपलेले नाही तुम्ही. कालच कुठल्या तरी एका स्वामींचं ऐकलं की त्यांना पूर्ण म्हणजे कशाची शुद्ध नव्हती, फक्त अध्यात्मामध्ये पूर्ण ते स्वरूपामध्ये मग्न झालेले होते की या जगात काय चालले, कशाशी काही देणं नाही घेणं नाही. म्हणून आता हा भगवंतांनी पुन्हा त्याला शारीरभाव निर्माण केलेला आहे आणि त्या हिंदोळ्यावर भक्तराज इकडे 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 झोके घेतोय. एकच ओवी राहिली. ऐसा मोडत मांड तू ब्रह्मे, तो दुःखे देहाची ये सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. आणि मग आता त्यानं ते मी ब्रह्म आहे हे सत्य स्वीकारून कधी पुन्हा मी ब्रह्म आहे ही संकल्पना सोडून मोठ्या कष्टानं देहाच्या सीमेवर मी अर्जुन आहे ह्या देहभावनेनं तो उभा राहिला. त्याला कळलं की मी अर्जुन आहे, नाही तर तो ब्रह्मरूप झाला होता, भगवंत रूप झालेला होता. होईल का आता? होऊया होती. स्वानंदैक रसी बुडोनी जाईल, ठाईच बैसेल म्हणून या. देवे प्रश्नांचे हे करोनी निमित्त, आणिला तो पार्थ द्वैत दशे. एरवी तो देव सर्वज्ञ स्वभावे, तयासी ते ठावे नाही काय. परी तो अर्जुन द्वैत विसरोन, होईल निमग्न ब्रह्मानंदी. म्हणून हा प्रश्न करोनी श्रीहरी, देहभानावरी आणि तया. मग जैशा रीती शिराब्धीमधून, बाहेरी निघून पूर्णचंद्र. विराजे आकाशी आपुल्या किरणी, अभिन्न राहोनी निज तेजी. जैसे अहम ब्रह्म ऐशा स्फुरणात, राहेना निवांत काही काळ. तव सर्व विश्व ब्रह्मभावे भरे, मग पाठीवी रे ब्रह्मत्वही. अहम ब्रह्मभाव मांडित मोडित, ऐसा स्वीकारित द्वैत भाव. दुःखे देहाची या सीमेवरी आला, मग उभा ठेला पार्श्वनाथे. पार्थ नामे थरथऱ्या हाते, थरथरत्या हाते रोमांच दाबून, अंगी जिरवून स्वेद बिंदू. अजून थोडेसे राहिलेले आहेत उभ्या, त्या उद्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता. लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता.
येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी। अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी। नारद तुंबरूह सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले। रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवित मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तु श्री कृष्ण, जय तु ज्ञानेश्वर। धन्यवाद।